नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सगळ्या उपवासांना भगर म्हणजेच वरई चालते, परंतु सोमवार, प्रदोष, महाशिवरात्र अशा भगवान शंकराच्या उपवासासाठी भगर वर्ज्य असते. भगर उपवासाला चालत नाही. म्हणूनच आज आपण भगर विरहित म्हणजेच वरई विरहित उपवासाच्या भाजण्याचं पीठ घरीच कसं करायचं ते पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया महाशिवरात्र विशेष भगर विरहित उपवास भाजणीचं पीठ. महाशिवरात्र विशेष उपवासाची भाजणी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला पाव किलो सुकलेला शिंगाडा, पाव किलो राजगिरा आणि पाव किलो साबुदाणा घ्यायचा आहे. तिन्ही जिन्नस आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत. मार्केटमधून शिंगाडा आणल्यानंतर हा शिंगाडा आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एक एक शिंगाडा अशा पद्धतीने आपल्याला कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला एक खलबत्ता देखील लागणार आहे. मी दगडी खलबत्त्याचा वापर करतोय, तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही खलबत्ता वापरू शकता. आता हे तीनही जिन्नस आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला प्रथम शिंगाडा घालायचा आहे. शिंगाडा प्रथम 1 मिनिट आपल्याला मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर हा शिंगाडा आपल्याला खरपूस खमंग भाजून घ्यायचा आहे. शिंगाडा भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे. शिंगाडा अगदी आतपर्यंत भाजला जायला हवा. शिंगाडा भाजताना एकसारखाच हलवायला पाहिजे असं काही नाही. भाजता भाजता 15-20 सेकंद थांबायचं, पुन्हा भाजायला सुरुवात करायची, पुन्हा 15-20 सेकंद थांबायचं. अशा प्रकारे शिंगाडा भाजल्यानंतर सगळ्या बाजूने आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजला जातो. चांगला चटका बसतो शिंगाड्याला. शिंगाड्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. शिंगाडा आकारानं मोठा असल्यानं शिंगाडा भाजायला थोडासा वेळ जातो. शिंगाडा भाजत आला की त्याचा शेंगदाण्यांप्रमाणे खमंग खरपूस दरवळ पसरतो आणि थोडीशी टरफलं देखील निघायला लागतात. हे पहा, आपल्या शिंगाड्याची देखील टरफलं निघायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपला शिंगाडा भाजत आलेला आहे. शिंगाडा जितका तुम्ही खमंग खरपूस सावकाशपणे भाजाल ना, तितका तो चवीला छान लागतो आणि लवकर बारीकही होतो. मंद आचेवर 12 ते 15 मिनटं एकसारखं भाजत राहिल्यानंतर शिंगाड्यांचा खमंग दरवळ सुटायला लागलेला आहे आणि शिंगाड्यांची थोडी थोडी टरफलं देखील निघायला लागलेली आहेत. याचा अर्थ आपला शिंगाडा भाजून झालेला आहे. आता आपल्याला हा शिंगाडा काढून घ्यायचा आहे. शिंगाडा काढून घेतल्यानंतर शिंगाड्याची काही टरफलं कढईमध्ये राहिलीत. ही टरफलं आपल्याला कापडाच्या साहाय्यानं काढून घ्यायची आहेत आणि लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला साबुदाणा भाजायला सुरुवात करायची आहे. साबुदाणा पहिला 1 मिनिट आपल्याला मोठ्या आचेवर भाजायचा आहे आणि नंतर मात्र हा साबुदाणा आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस भाजायला सुरुवात करायची आहे. साबुदाणा पटपट भाजला जावा म्हणून तुम्ही जर तो मोठ्या आचेवर भाजायला गेलात तर साबुदाणा करपेल, कढईला खाली चिकटेल, आतून कच्चा राहील. मग तो व्यवस्थित बारीक होणार नाही आणि अशाच थालीपीठाची भाजणी खाताना थालीपीठ दातांना चिकटेल. जवळजवळ 7 ते 8 मिनिटं एकसारखं भाजत राहिल्यानंतर आपला साबुदाणा फुलायला लागला आहे. याचाच अर्थ आपला साबुदाणा भाजून झालेला. आता तो काढून घ्यायचा आहे. लगेचच याच गरम कढईमध्ये आपल्याला राजगिरा घालायचा आहे आणि हा राजगिरा देखील आपल्याला प्रथम मोठ्या आचेवर 1 मिनिटभर भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मात्र मंद आचेवर एकसारखा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे. जसा साबुदाणा फुलतो ना, तसा राजगिरा देखील भाजत आला की त्याच्या लाह्या फुटायला सुरुवात होतात, परंतु आपल्याला लाह्या फुटून द्यायच्या नाही आहेत. लाह्या फुटायला सुरुवात झाली की साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे. काही जण हा राजगिरा एकदम घालून तो भाजून घेत नाही, थोडा थोडा कढईत घालतात आणि भाजून घेतात. तसं करायचं असेल तर तसं देखील करू शकता, परंतु असं केल्यानं राजगिरा करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण एकदम घालून तो भाजून घेतो आहे. मंद आचेवर जवळजवळ 12 ते 15 मिनटं एकसारखं भाजत राहिल्यानंतर राजगिऱ्याला लाह्या फुटायला लागलेल्या आहेत आणि राजगिऱ्याच्या लाडूसारखा घरभर खमंग दरवळ देखील यायला सुरुवात झालेली आहे. याचाच अर्थ आपला राजगिरा खमंग खरपूस भाजला गेला आहे. आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले तीनही जिन्नस खमंग खरपूस भाजून झालेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच गरम कढईमध्ये आपल्याला मूठभर म्हणजे साधारणपणे 10 ग्रॅम इतके जिरे घालायचे. जिऱ्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते उडून जावं इतपतच आपल्याला जिरे गरम करून घ्यायचे, म्हणजे खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाही आहेत. आता हे जिरे आपल्याला काढून घ्यायचे. आपण सगळे जे जिन्नस आत्ता भाजून घेतलेत ना, हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आणि ते आता पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला शिंगाडा बारीक करून घ्यायचा आहे. शिंगाड्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, परंतु शिंगाडा आपल्याला डायरेक्ट मिक्सरवर बारीक करता येत नाही. त्यासाठी शिंगाड्याचे 5-6 पीस खलबत्त्यात घालायचे आहेत आणि ते अर्धवट ठेचून घ्यायचे आहेत. तयार झालेली सगळी भाजणी आपण गिरणीतून किंवा घरघंटीवरून बारीक करून घेऊ शकतो, परंतु उपवासासाठी लागणारे सगळे जिन्नस शक्यतो मिक्सरवर घरीच बारीक करावेत. आपण सगळे जिन्नस मिक्सरवरच बारीक करणार आहोत, मिक्सरवरच त्याचं पीठ तयार करणार आहोत, म्हणून आपण शिंगाडा अशा प्रकारे अर्धवट ठेचून घेतोय. म्हणजे आपल्याला खूप बारीक तुकडे करायचे नाही आहेत, अगदी शेंगदाणे एवढे किंवा काजू एवढे तुकडे करायचे आहेत. एका शिंगाड्याचे निदान 4 तरी तुकडे व्हायला हवेत.
खूप वेळ नाही लागत, अगदी 1 मिनिटातच हे पहा शिंगाड्यांचे तुकडे अगदी सहज झालेले आहेत. आता हे तुकडे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि इथून पुढील सगळे शिंगाडे आपल्याला अशा पद्धतीनेच खलबत्त्यामध्ये अर्धवट ठेचून घ्यायचे आहेत. अगदी 10 मिनिटांमध्येच आपला सगळा शिंगाडा ठेचून होतो. हे पहा आपला सगळा शिंगाडा अर्धवट ठेचून झाले. आता आपण याचं पीठ तयार करूया. त्यासाठी आपल्याला मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे. भांड्याचा पाव भाग भरेल इतपत शिंगाड्याचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत. परंतु मिक्सरवर बारीक करताना आपल्याला बटन एकदम फिरवायचं नाही. हे पहा क्षणभर बटन चालू करायचे, बंद करायचे, पुन्हा चालू करायचे, पुन्हा बंद करायचे, असं 4-5 वेळा करायचं आणि त्यानंतर मग 2-3, 2-3 या स्पीडवर आपल्याला हा शिंगाडा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवातीपासूनच जर बटन एकसारखे फिरवत राहिलात ना तर ब्लेड तुटण्याची शक्यता आहे. 2-3, 2-3 या स्पीडवर अर्धा मिनिट फिरून झालं ना तर हे पहा मिक्सरच्या झाकणावर अशा पद्धतीनं थोडासा हात मारायचा आहे, झाकण उघडायचं आहे आणि पाहायचं आहे आपलं पीठ किती बारीक झालं आहे. आपलं पीठ अगदी बारीक झालेलं नाही आहे, जाड रव्यासारखं बारीक झालं आहे. आणखीन अर्धा मिनिट आपण हे फिरवून घेऊया. भांड्यामध्ये अगदी पावभाग किंवा अर्धा भाग शिंगाडा भरला ना तर अगदी 1 मिनिटातच बारीक असं पीठ तयार होतं, खूप वेळ नाही लागत. आता आपलं पीठ अगदी परफेक्ट बारीक झालं असेल हे कसं ओळखायचं, तर हे पहा मिक्सरच्या भांड्याच्या आतील बाजूला पिठाचा थर जमा व्हायला लागलेला, याचा अर्थ आपलं पीठ अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्याच्या झाकणावर अशा पद्धतीनं हात मारूया आणि झाकण उघडूया. हे पहा आपला शिंगाडा अगदी व्यवस्थित बारीक झाला आहे, अगदी मऊ पीठ तयार झालेलं आहे. उरलेला सगळा शिंगाडा आपल्याला अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायचा आहे आणि हे पहा चाळणीच्या साहाय्यानं चाळून घ्यायचं आहे. तशी तर चाळून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये त्याचे तुकडे करून घेतलेत आणि मग मिक्सरवर फिरून काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. एक प्रकारे आपलं शिंगाड्याचं पीठ तयार झालं. या पिठापासून आपण लाडू, थालीपीठ, हलवा असं काही करू शकतो. साबुदाणा आणि राजगिरा हे दोन्ही जिन्नससुद्धा पूर्णपणे थंड झालेत. हे दोन्ही जिन्नससुद्धा आपल्याला शिंगाड्याप्रमाणेच मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत आणि चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत. आणि हो, आपल्याला जिरं देखील बारीक करायचं आहे, परंतु जिरं आपण काही वेगळं बारीक करणार नाही आहोत. त्यासाठी हे जिरं आपल्याला साबुदाण्याबरोबर किंवा राजगिऱ्याबरोबर बारीक करून घ्यायचे. मी राजगिऱ्याबरोबर बारीक केलं आहे. आणि हो, हे सगळे जिन्नस बारीक करण्यासाठी आपल्याला अगदी सगळ्यात बारीक छिद्रांची चाळणी वापरायची आहे, म्हणजे मैद्याची चाळणी वापरायची आहे. अर्थात तुम्हाला जर थोडंसं जाडसर पीठ हवं असेल तर तुम्ही रेग्युलर चाळणीनं चाळू शकता. सगळी पिठं चाळल्यानंतर चाळणीमध्ये जो थोडा थोडा चाळ शिल्लक राहील ना तो पुन्हा एकदा मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे. शक्यतो कशाचाच चाळ राहत नाही, राहिलाच तर जास्तीत जास्त राजगिऱ्याचा राहू शकतो. हे पहा आपली सगळी पिठं चाळून झालेली आहेत. सगळी पिठं चाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा ही पिठं आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायची आहेत. अशा प्रकारे पुन्हा एकदा चाळणीनं चाळून घेतली ना तर सगळी पिठं अगदी व्यवस्थित मिक्स होतात. आपल्याला हातानं मिक्स करावी लागत नाही, एकसारखी मिक्स होतात. महाशिवरात्री विशेष भगर विरहित म्हणजेच वरई विरहित शुद्ध उपवासाच्या भाजणीचं पीठ तयार झालेलं आहे. एवढं भाजणी पीठ तयार करण्यासाठी आपल्याला फक्त 1.5 तास लागला आहे. या भाजणीच्या पिठापासून आपण थालीपीठ, भाकरी, पराठा असं वेगवेगळे प्रकार करू शकतो. मग तुम्ही सुद्धा येणाऱ्या महाशिवरात्रीला अशा प्रकारे भगर विरहित उपवास भाजण्याचं पीठ एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.